रायगडमध्ये मोठी घटना घडली आहे। अलिबाग तालुक्यातल्या नागाव गावात बिबट्यानं अचानक शिरकाव केलाय आणि 5 जणांवरती हल्ला केलाय। परिस्थिती गंभीर झाल्यानं नागावमधील सर्व शाळा तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत। या संपूर्ण घटनेला अलिबाग फॉरेस्टचे अधिकारी भोईर यांनीही दुजोरा दिलाय। नागाव परिसर आज बिबट्याच्या दहशतीनं हादरलाय। दुपारी अंदाजे 2 ते 2:15च्या दरम्यान हा बिबट्या गावातल्या वाड्यांमध्ये मुक्तपणे फिरताना आढळलाय आणि अचानकपणे 5 जणांवरती हल्लाही केलाय। हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांमध्ये प्रसाद सुतार, कुणाल साळुंखे, अमित वर्तक, मंदार गडकरी आणि भाऊसाहेब जवरे यांचा समावेश आहे आणि ह्या सगळ्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। नागाव सरपंच हर्षदा मयेकर यांनी पालकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय। त्यांनी स्पष्ट सांगितलंय की विद्यार्थी सुरक्षित आहेत, शाळा तात्पुरत्या बंद आहेत, पण मुलांची सुरक्षा पूर्ण लक्षात घेतली आहे। नागरिकांनी बाहेर फिरणं टाळावं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं। बिबट्याच्या हालचालींची माहिती मिळताच वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। अलिबाग फॉरेस्टमधील अधिकारी भोईर यांनी या घटनांना दुजोरा देत सांगितलंय की बिबट्याला सुरक्षितपणे पकडून जंगलामध्ये स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। नागावमध्ये सध्या भीतीचं वातावरण असलं तरी सुद्धा प्रशासन, वनविभाग आणि पोलीस सतत परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। नागरिकांना विनंती आहे की शांत राहावं, सावधगिरी बाळगावी आणि कुठलाही संशयास्पद हालचाल दिसली तर लगेचच कळवावं।